मुलांना ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. सुट्ट्या म्हटलं की कुरकुरीत आणि चटपटीत खायचं असतं. तर चला आज तुम्हाला बटाट्याची एक छान रेसिपी सांगणार आहेत. हीच रेसिपी आपण बाजारात ना 5-10 रुपयाची घेतो आणि त्याच्यात ना पोट भरतं, खाल्ल्यासारखं वाटतं. आज आपण घरीच बनवूयात. तर पहिल्यांदा इथे बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत चिप्स साईजमध्ये. कट केल्यानंतर आपल्याला त्या चिप्सला अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. आपण फ्रेंच फ्राईज कसं बनवतो त्याच्यापेक्षासुद्धा बारीक अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. राहिलेलेसुद्धा मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे आणि एकदम बारीक बारीक आपल्याला शेप तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकताय मी कशा प्रकारे कट करून घेते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बटाटे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. कट केल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एका सुती कापडावर टाकायचं आहे. पूर्ण पाणी अशा प्रकारे याचं पुसून घ्यायचं आहे. तर इथे मी पुसून घेतलेलं आहे. एकदम कोरडं झालेलं आहे. आता आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्याच्यावर. जेवढे तुम्हाला तळायचे आहेत ना तेवढ्यात मीठ टाका. जर मीठ टाकून ठेवलं तुम्ही तर त्याला लगेच पाणी सुटतं. म्हणून आपल्याला तुम्हाला जेवढं तळायचं आहेत ना त्याच्यात मीठ टाका आणि पटकन तळायला घ्या. तर इथे तेल गरम करायला ठेवलं होतं. मस्त तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे मी. आता याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. 2-2 मिनिटांनी अशा प्रकारे परतवून घ्या. गॅसची फ्लेम कधी स्लो करा कधी हाय करा, नाही तर मग बाहेरून छान कुरकुरीत होतं पण आतून थोड्या वेळाने नरम पडतं. म्हणून आपल्याला छान असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. तर इथे मी मस्त तळून घेतलेलं आहे. मग पूर्ण तेल निसरून बाहेर काढून घेते आणि राहिलेले सुद्धा आपल्याला कुरकुरीत अशा प्रकारे तळून घ्यायचे. इथे चाट मसाला मी स्प्रेड करते आहे. काश्मीरी रेड चिली आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणून मी टाकणार नाही आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, पाहू शकताय. आणि तयार आहे आपली आलू भुजियाची रेसिपी. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये. किती खाल्लं तर संपणार नाही. फक्त 3 बटाट्यांपासून भरपूर सारे बनवलेले आहेत आणि चव म्हणाल तर भन्नाट लागते. नक्की ट्राय करा. कधी जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कोणी नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.